जर मी प्रयत्नच केला नसता तर मला ह्या अपॉर्च्युनिटी मिळाल्या नसत्या आणि मला जसं आर्क्टिक समुद्रात मला जायला मिळालं किंवा ॲप मॅपिंग टेक्निशियनमुळे पूर्ण कॅनडाची भ्रमंती करायला मिळाली, ते मला करायला मिळालं नसतं. तर तुम्हाला आयुष्यात जे काही करायचं असेल, आत्मविश्वास, चांगले मित्र, त्याचबरोबर तुमचे स्वतःचे प्रयत्न, विचार न करता की मला यात यश मिळेल का, हा विचार मागे ठेवून तुम्ही प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे. कारण देव बघत असतो तुमच्याकडे की देव बघत असतो की तुम्ही पहिलं पाऊल उचलताय का. तुम्ही पहिलं एक पाऊल उचललं की देव तुमच्यासाठी 10 पावलं धावून येतो. रामकृष्ण हरी माऊली. मी अमित भोईर. मी मूळ करावे गाव, नवी मुंबई इथला. सध्या मी कायम वास्तव्यास विनिपेग येथे आहे आणि आता माझं नागरिकत्वसुद्धा कनेडियनच आहे. तसं मी मनाने भारतीयच राहीन शेवटपर्यंत. तर माझा हा प्रवास जो आहे नवी मुंबई ते विनिपेग, हा प्रवास कसा सुरू झाला याची मी थोडक्यात माहिती देण्यासाठी म्हणून आज इथे उभा आहे. आणि माझी गोष्ट, माझी कथा किंवा माझी ही स्टोरी कुणाला जर इन्स्पायर करणार असेल, जर कुणाला प्रोत्साहित करणार असेल तर मला आनंदच होईल. तर त्यासाठी मी आता इथे उभा आहे. तर सुरुवातीला 1980-82 साली आमचे बाबा करावे गावातून जेव्हा नवी मुंबई स्थापित होत होती त्यावेळेस ते सिडकोमध्ये कामाला होते आणि ते आम्हाला गावातून वाशीला म्हणजे शहरात शिकण्यासाठी म्हणून घेऊन आले. कारण त्यांना वाटायचं की आपल्या मुलांनी चांगलं शहरात शिक्षण घ्यावं आणि काहीतरी मोठं व्हावं, म्हणून ते आम्हाला वाशीला घेऊन आले. वाशीला आम्ही 4 भावंड होतो, 2 बहिणी आणि 2 भाऊ. 1 रूम किचनमध्ये राहायचो. आमच्याबरोबर आमचे मामा, काका वगैरे असे आम्ही जवळजवळ 8 ते 10 जणांचं कुटुंब 10 बाय 10च्या खोलीत राहायचो. पण त्यावेळेस आम्हाला कधी असं वाटलं नाही की जागा लहान आहे किंवा काय आहे. कारण सगळेजण एकत्र जेवायला बसायचो, एकत्र गप्पा मारायचो. तो आनंद काही वेगळाच होता. शाळेत मात्र असं होतं की मी नवी मुंबई हायस्कूलमध्ये होतो. आता आमच्याबरोबरची असलेली सगळी मुलं शहरात राहणारी, वेगवेगळ्या राज्यातल्या भागातून आलेली, तर त्यांची भाषा वगैरे शुद्ध असायची. माझी भाषा थोडीशी अशुद्ध असायची. जसं म्हणता यायचं नाही किंवा णचा उच्चार व्हायचा नाही. मग त्यावेळेस बऱ्याच वेळा मित्र म्हणा किंवा टीचरसुद्धा किंवा आमचे शेजारीसुद्धा आमची मजा उडवायची की ह्याला ळचा उच्चार करता येत नाही, हा कमलच म्हणताय किंवा हा पाणीच म्हणताय. तर त्यावेळेस तो जो कॉन्शियसनेस होता की सारखं असं वाटायचं की आपण चुकीचं बोलतोय का काय. तर त्यामुळे मग भाषेपासून असं दूर जात गेलो बेसिकली. माझी जी मूळ भाषा आहे आगरी, त्याच्यात ह्या काही शब्दांचा उच्चार व्हायचा नाही, जसं ळ आणि णचा. मग त्यामुळे लोक हसायची, शाळेतले मुलं पण हसायची. आणि ह्याचा परिणाम असा झाला की शाळेतनं वर्गात मग मी बॅक बेंचवर म्हणजे मागच्या बेंचवर बसायला सुरुवात केली. काय तर टीचरांच्या प्रश्नाचं उत्तरच द्यायची वेळ नाही आली तर आपले शब्दोच्चार चुकायची पण वेळ येणार नाही. त्यामुळे बॅक बेंचर असल्यामुळे 10वी पर्यंत आमच्याकडे जास्त शाळेतल्या टीचरांचं वगैरे कोणाचं लक्ष नसायचं आणि मलाही तेच आवडायचं. पण त्यामुळे काय झालं की न्यूनगंड निर्माण झाला माझ्यात की आपण ह्यासाठी योग्य नाही आहोत किंवा आपण काही करू शकत नाही किंवा आपण नीट बोलू शकत नाही, आपण आयुष्यात काय करणार. मग त्यावेळेस तरीसुद्धा असं वाटायचं की सरकारी नोकरी 10वी नंतर माझं स्वप्न असं होतं की अरे सरकारी नोकरी मिळाली तर किती चांगलं होईल. म्हणजे बसायला सरकारी लाकडी खुर्ची आणि वर भिरभिरणारा सरकारी पंखा, आयुष्य मस्तपैकी निघून जाईल सकाळी 8 ते 4च्या नोकरीत. एवढं साधं स्वप्न होतं. कारण न्यूनगंड जो होता मनात, त्यामुळे मोठी स्वप्न बघायचं किंवा मोठी भरारी देणारं असं इन्स्पिरेशनल असं काही नव्हतंच आयुष्यात. आणि त्याच दरम्यान मला माझा एक मित्र महेंद्र तांडेल म्हणून भेटला आणि तो मला नवी मुंबई ड्रामा सर्कलमध्ये घेऊन गेला आणि तिथे मला लक्षात आलं की अरे मला कविता करता येतात आणि त्याने मला तिथे प्रोत्साहन दिलं की अरे अमित, तू करू शकतोस आणि तू खूप छान करू शकतोस. त्यानंतर मग मी 11वीला सायन्सला ॲडमिशन घेतलं आणि 2 वर्ष 12वी सायन्स केल्यानंतर मला करायचं होतं बी फार्मसी. पुन्हा तोच विचार की बी फार्मसी करून किंवा डी फार्मसी करून मेडिकल टाकायचं, मस्त सकाळी दुकानाचं शटर उघडायचं आणि संध्याकाळी बंद करायचं, पाहिजे तेव्हा दुकान बंद, पाहिजे तेव्हा दुकान उघडं, मस्तपैकी आयुष्य जगायचं. असं पुन्हा तीच छोटेच स्वप्न, म्हणजे डबक्यातलंच जीवन. मग असं करता करता ते मग फार्मसीला ॲडमिशन घ्यायला गेलं तर मला मार्क्स कमी होते.
तर मला ॲडमिशन मिळालं नाही. मग त्यावेळेस मी आगरी समाजातून असल्यामुळे ओबीसी होतं, तर आपल्याला फॉर्म अर्ध्या किमतीत मिळायचा ₹50 100च्या ऐवजी. आता आईने ₹100 दिलेल्या ₹50चा फॉर्म फार्मसीचा घेतला होता आणि ₹50चा बाजूलाच हॉटेल मॅनेजमेंटच्या कॉलेजचा फॉर्म भरला. आता हॉटेल मॅनेजमेंटला काय असतंय मला काही कल्पना नव्हती. तर फार्मसीमध्ये नंबर नाही लागला, मग हॉटेल मॅनेजमेंटला नंबर लागला. तर मी गेलो हॉटेल मॅनेजमेंटला आणि हॉटेल मॅनेजमेंट करताना लक्षात आलं का अरे त्यावेळेस 1995-96 साली सगळी हाय-फाय म्हणजे चांगल्या घरातली पेडर रोड, दादर, बिदर, परेल-बिरेल इथलीच मुलं हॉटेल मॅनेजमेंट जास्त करायची. कारण एकतर फी पण जास्त होती आणि तिथे इंग्रजी वगैरे बोलणं असं सगळं चालायचं आणि मी मराठी माध्यमातून शिकलेला. तर त्यामुळे माझा जो न्यूनगंड शाळेत होता, तो माझ्याबरोबर कॉलेजला पण माझ्या मागे-मागे आला. आणि असं करता-करता पहिलं वर्ष झालं, दुसरं वर्ष झालं. मी कॉलेजला जास्त जायचो नाही. कारण त्या मुलांमध्ये मी अगदी फिट नाही व्हायचो. मी एकदम मिसमॅच होतो त्या 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 विद्यार्थ्यांमध्ये. मग त्यांच्यामुळे मग मी असंच बाजूला डी-एड कॉलेज होतं. मग तिथल्या मुलांबरोबर मैत्री केली आणि मग त्या डी-एडच्या विद्यार्थ्यांबरोबर फिरता-फिरता असं वाटायचं, की पुढच्या वर्षी हॉटेल मॅनेजमेंट सोडून डी-एडला ॲडमिशन घ्यावं आणि मस्तपैकी टीचर व्हावं. का? तर मी कविताही करायला लागलो होतो बऱ्यापैकी तोपर्यंत आणि माझा जो मित्र महेंद्र तांडेल होता नवी मुंबई ड्रामा सर्कलमधून, तो तर मला सारखं इन्स्पिरेशन द्यायचाच. कविता, "अरे तुझ्या कविता खूप छान आहेत" वगैरे, वगैरे. आणि ठाण्याला किंवा नवी मुंबईत जेव्हा कोमसापची कवी संमेलनं व्हायची, मग तिथे मी जायचो. एस-टी पकडून वगैरे एस-टी बसने वगैरे जाऊन कवी संमेलनात जायचो. मग कधी उत्तेजनार्थ, कधी पहिलं, दुसरं, तिसरं पारितोषिकसुद्धा मिळायचं. तर तेवढाच आत्मविश्वास माझ्याजवळ होता. पण खऱ्या जगात नोकरी करण्यासाठी म्हणा किंवा सर्व्हाइव्ह करण्यासाठी माझ्याकडे तसं इन्स्पिरेशनल काही नव्हतं. हॉटेल मॅनेजमेंटला मी शेवटी मी म्हटलं, की आता अर्ध्यात सोडायचा माझा स्वभावही नव्हता. म्हटलं, की आता नाहीतरी पहिल्या वर्षाला आलोय, तर पूर्ण 3 वर्ष हॉटेल मॅनेजमेंट करूया. हॉटेल मॅनेजमेंट झालं. शेवटच्या वर्षाला जेव्हा कॅम्पस इंटरव्ह्यूला अमेरिकेतून वगैरे आणि दुसऱ्या 5 स्टार हॉटेलमधून जेव्हा मोठमोठे शेफ्स किंवा मॅनेजर्स इंटरव्ह्यू घ्यायला यायला लागले, त्यावेळेस मला टीचर बसू नाही द्यायच्या. कारण त्या म्हणायच्या, "अरे भोईर, तू तर अर्ध्यापेक्षा जास्त कॉलेजलाही येत नाहीस आणि तुझं इंग्रजीही चांगलं नाही. त्यामुळे तू जर नापास झालास इंटरव्ह्यूमध्ये किंवा तुला नीट बोलता आलं नाही, तर आमच्या कॉलेजचं नाव खराब होईल." तर त्यांचं कॉलेजचं नाव खराब होईल म्हणून त्यांनी मला कधी संधीच दिली नाही इंटरव्ह्यूजला बसायची. आणि ह्याच दरम्यान काय झालं, ह्या शेवटच्या वर्षाला माझी आई अचानक वारली. ती वारली तर तिचा हॉस्पिटलचा खर्च वगैरे आणि त्याच्या 1-2 महिन्यानंतर दुर्दैवाने माझ्या मोठ्या बहिणीचं सुद्धा ॲक्सिडेंट झालं आणि ती हॉस्पिटलमध्ये होती. तर असं सगळ्या बाजूने दुःखाचा मारा झाल्यानंतर आणि माझे बाबा ठाणे महानगरपालिकेत कामाला होते. त्यांच्या एकट्याच्या पगारात सगळा कर्जाचा डोंगर उभा झाला होता. तर त्यांच्या एकट्याच्या पगारात सगळं भागायचं नाही. तर असंच मी बहिणीला हॉस्पिटलमध्ये बघायला गेलेलो आणि त्यावेळेस ती म्हणत होती, "माझ्यावर जास्त खर्च करू नका" वगैरे. कारण तिला माहिती होती घरची परिस्थिती कशी आहे. आणि त्याच वेळेस इंटरव्ह्यूची मी एक जाहिरात बघितली होती वर्तमानपत्रात. तर मी तिला म्हटलं, की आता इंटरव्ह्यूला चाललोय. तिथे मला नोकरी मिळाली, की मला चांगला पगार मिळेल आणि मग मी तुझा सगळा उपचार वगैरे करू शकेल, असं तिला सांगितलं आणि तसाच मी इंटरव्ह्यूला गेलो. तर तिथे इंटरव्ह्यूला गेल्यानंतर मी सगळ्यात आधीच लवकर गेलो होतो आणि तिथे जे इंटरव्ह्यू घेणारे होते अमेरिकेतून क्रूज शिपसाठी कार्निवल क्रूज लाईन म्हणून कंपनीचं ते ऑफिस होतं आणि तिथे जे शेफ आले होते अमेरिकेतून, ते भारतीयच होते, पण ते त्या कंपनीत शेफ म्हणून कामाला होते. तर त्यांनी इंटरव्ह्यू घेण्यासाठी तर तेही लवकर आले होते. त्यांनी मला बघितलं आणि ते रिसेप्शनिस्टला म्हटले, की "बघ आज मला ना लवकर जायचं आहे, तर जे आलेत त्यांचा इंटरव्ह्यू मी फटाफट घेऊन निघून जाईल." आणि तसं मग माझा नंबर मी एकटाच असल्यामुळे त्यांनी मला आत बोलावलं आणि माझा इंटरव्ह्यू घेतला आणि मला म्हटले, की "तुमचं सिलेक्शन झालंय." आणि त्यावेळेस मला $450 त्यांनी ऑफर लेटर दिलं आणि मी एवढा त्यात खुश झालो, कारण हेच सर काही दिवसांपूर्वी आमच्या कॉलेजमध्ये कॅम्पस इंटरव्ह्यूला पण आले होते, पण तेव्हा मला बसू दिलं नव्हतं. आणि आमच्या कॉलेजमधून जे हुशार विद्यार्थी होते किंवा जे होतकरू विद्यार्थी होते, त्यांच्यापैकी कुणालाही त्यांनी सिलेक्ट केलं नव्हतं. पण आज मी देवाच्या कृपेने म्हणा किंवा माझी इच्छाशक्ती असेल किंवा मला देवाने मार्ग दाखवला असेल, मी लवकर गेलो तिथे. माझा इंटरव्ह्यू झाला आणि माझं सिलेक्शनही झालं आणि तिथून माझा बाहेरचा प्रवास चालू झाला.
98 मी पहिल्यांदा अमेरिकेत गेलो क्रूज शिप्सवर. त्यावेळेस लोक बाहेर जायची तर ते स्वतःच्या टॅलेंटवरच जायची जास्त करून. तर तसं माझाही नंबर लागला म्हणून आमच्या घरचे, आमच्या गावातले वगैरे सगळे खूप खुश होते. कारण आपल्या गावातला, आपल्या पंचक्रोशीतला पहिला हा मुलगा आहे की जो अमेरिकेत चाललाय. तर मला सोडायला आमचे काका वगैरे असे 2-4 गाड्या अगदी मला सोडायला आल्या होत्या म्हणजे पहिल्यांदा विमानतळावर. तसा मी पहिल्यांदा क्रूज शिप्सवर चालू केलं. असिस्टंट कुक म्हणून, ट्रेनी कुक म्हणून चालू केलं आणि मग 4-5 वर्षात मी प्रमोशन घेत माझ्या जवळ-जवळ सू शेफ म्हणून झालो. म्हणजे ही जवळ-जवळ दुसरी सगळ्यात सेकंड हायेस्ट पोझिशन असते आमच्या किचनमध्ये. आणि मग तोपर्यंत माझं लग्नही झालेलं होतं. आणि लग्न झाल्यानंतर मग लग्न झालं होतं, मुलगा झाला. मग म्हटलं आता बस झालं. कारण शिपवर कसं होतं 6 महिने ड्युटी आणि 2 महिने सुट्टी करायला लागायची. मुलगा मोठा होत होता. तर त्याचं बालपण मला मिस करायचं नव्हतं. मग 10 वर्ष मी क्रूज शिपवर काम केल्यानंतर 2007ला व्हॉलंटरी रिटायरमेंट घेतली. माझे जे बॉस होते क्रूज कंपनीमधले, कार्निवलमधले, ते मला सगळे म्हणत होते की तू आता कॉर्पोरेट शेफ होशील, तुला आता तिप्पट पगार होईल, आम्ही तुमच्या घरी फोन करून सांगतो तुझ्या बायकोला की तुझं करिअर आहे. पण मी त्यापेक्षा माझं जे कौटुंबिक सुख होतं त्याला त्यावेळेस जास्त महत्त्व दिलं. कारण माझ्या मुलाचं बालपण होतं ते परत येणारं नव्हतं. पैसा, पोझिशन मी मिळवू शकणार होतो नंतर. पण माझ्या मुलाचं बालपण एकदा गेलं तर ते मी परत अनुभवू शकणार नव्हतो. म्हणून मग मी तो कठीण निर्णय घेतला आणि त्यावेळेस रिटायरमेंट घेऊन मुंबईला परत आलो. मुंबईला माझा विचार होता की एखादं छोटंसं रेस्टॉरंट वगैरे टाकावं किंवा केक शॉप वगैरे टाकावं. पण मग लक्षात आलं की इथे जी ब्युरोक्रॅसी आहे किंवा तुम्हाला जर धंदा करायचा असेल तर त्याच्या आधीच राजकारणी लोकांना किंवा जवळच्या लोकांना पैसे वगैरे देणं किंवा पोलिसांना हप्ते वगैरे देणं असं सगळं करावं लागतं किंवा म्युन्सिपाल्टीच्या अधिकाऱ्यांना. तर ते सगळं बघून मी म्हटलं की माझ्या मेहनत मी करणार. मग मी पैसे दुसऱ्यांना का द्यावे? तर त्यामुळे मला ते पटलं नाही. आणि मी 10 वर्ष तिथे अमेरिकेत त्या क्रूज कंपनीमध्ये काम केल्यामुळे मला अमेरिकेतली थोडीफार माहिती झाली होती की तिथे कसं करप्शन फ्री आयुष्य आहे, भ्रष्टाचारमुक्त, सगळ्यांना त्यांच्या हक्काचं जे आहे ते बरोबर वेळेवर मिळतं आणि एक सिस्टमॅटिक लाईफ असतं. तर ते पद्धतशीर आयुष्य जगण्याची सवय झालेला मी भारतात सेट होऊ शकलो नाही. त्याच दरम्यान मला लंडनमधून बोलावणं आलं. सुशेफ म्हणून मला लंडनमधून एक जिराफ म्हणून कंपनी होती, त्या कंपनीने मला तिथे बोलावलं. मग मी माझ्या कुटुंबाबरोबर लंडनला शिफ्ट झालो. तिथे मी सुशेफ म्हणून 2 वर्ष काम केलं आधी लंडनमध्ये आणि लंडनमधून मग मी केम्ब्रिजला शिफ्ट झालो. आणि ह्याच दरम्यान मी काय केलं, माझी डिग्री तर झालीच होती हॉटेल मॅनेजमेंटची. ह्याच दरम्यान मी मुंबईत प्रत्येक वेळेस जेव्हा यायचो शिपमधून तेव्हा इथे अण्णामलाई म्हणून युनिव्हर्सिटी आहे, ओपन युनिव्हर्सिटी, मग त्यांच्याकडून मी मास्टर्सही केलं माझं हॉटेल मॅनेजमेंटमध्ये. तर मी जेव्हा इंग्लंडला होतो त्यावेळेस मी सहज कॅनडाच्या ग्रीन कार्डसाठी, म्हणजे याला परमनंट रेसिडेन्सी म्हणतात, त्यासाठी डायरेक्ट अप्लाय केलं. माझ्याकडे 10 वर्षाचा इंटरनॅशनल आंतरराष्ट्रीय अनुभव होता, माझ्याकडे शिक्षण होतं मास्टर्सचं. मग मी इंग्लिश टेस्ट दिली होती, त्यातही मला चांगले गुण होते. मग त्यामुळे मी प्रयत्न केला आणि मला 6 महिन्यातच बेस्ड ऑन माझ्या एज्युकेशन, एक्सपिरियन्स आणि माझं इंग्लिश इव्हॅल्युएशनवर मला डायरेक्ट ग्रीन कार्ड मिळालं, डायरेक्ट परमनंट रेसिडेन्सी मिळालं आणि ते पूर्ण कुटुंबासकट मिळालं. तोपर्यंत मला दुसरा मुलगाही झालेला होता, जो त्यावेळेस फक्त वर्षभराचाच होता. पण आता इंग्लंडमधून कॅनडात शिफ्ट व्हायचं म्हटलं तर तिथे नोकरी नाही, परमनंट रेसिडेन्सी आहे पण नोकरी नाही आणि जायचं कुठे? एवढा मोठा देश आहे, भारतापेक्षा 7 पट मोठा देश आहे. मग आम्ही कॅनडाचा नकाशा जमिनीवर ठेवला, मी आणि माझ्या मिसेसने, आणि म्हटलं कुठे जायचं आता? त्या देशात आपला मित्र नाही, कोणी नातेवाईक नाही. तर आम्ही दोघांनी म्हटलं की देशाच्या बरोबर मध्यभागी जो शहर आहे विनिपेग, आपण तिथे जाऊया. जर आपल्याला आवडलं तर तिथेच राहूया, नाही आवडलं तर आपण डाव्या बाजूला किंवा उजव्या बाजूला टोरंटो, व्हॅन्कूव्हर वगैरे शहरांमध्ये जाऊ शकतो. म्हटलं ठीक आहे, जाऊया विनिपेगला. आता आम्हाला कल्पना होती की विनिपेगमध्ये किती थंडी आहे आणि किती गरमी आहे काही माहिती नाही. ठरवलं विनिपेगला जायचं. मग आम्ही लंडनवरून मुंबईला परत आलो आणि 1-2 महिने राहिल्यानंतर आम्ही कॅनडाला शिफ्ट झालो. तर कॅनडाला पहिल्यांदा मी जेव्हा गेलो तेव्हा मी बायका मुलांना घरीच ठेवलं. म्हटलं आधी मी जातो, घर वगैरे भाड्याने, नोकरी वगैरे सगळं बंदोबस्त करतो आणि मग 2-3 महिन्यानंतर तुम्ही या माझ्या मागोमाग. तिथे गेल्यानंतर मला
लक्षात आलं की माझा एक जुना मित्र ज्याच्याबरोबर मी क्रूज शिप्सवर काम केलं होतं, तो तिथे होता विनिपेगमध्ये. मग मी त्याला Facebookवर ईमेलवर मेसेज केला की "अरे, मी ना विनिपेगला येतोय, माझ्याकडे पर्मनंट रेसिडेन्सी आहे." त्याने मला लागलीच उत्तर दिलं की "अमित, तू माझ्याचकडे ये." आता हा जवळ-जवळ 3-4 वर्ष झालं होतं झाले होते त्या मित्राला भेटून आणि त्याच्याबरोबर मी हार्डली 1-2 महिने काम केलं होतं शिपवर. तरीसुद्धा त्याने सांगितलं की "माझ्याचकडे ये." मग मी जसा एअरपोर्टवर उतरलो विनिपेगला, तो मला घ्यायला तिकडे हजर होता. तो मला त्याच्या घरी घेऊन गेला. 2 आठवडे मी त्याच्याकडे राहिलो आणि तो ज्या कंपनीत होता, तो ज्या रेस्टॉरंटमध्ये मॅनेजर होता, त्याच रेस्टॉरंट कंपनीमध्ये तो मला इंटरव्ह्यूला घेऊन गेला. तर त्यावेळेस किचन मॅनेजर अशी पोझिशन नव्हती, कारण मी किचनमध्येच शेफ म्हणूनच काम केलं होतं. तर तो म्हटला की "नाही अमित, तू आता काय किचनमध्ये वगैरे काम नाही करायचं, पूर्ण रेस्टॉरंट मॅनेजरचं काम करायचं." आणि मी म्हटलं की "पण माझ्याच्याने कसं होणार?" कारण म्हटलं ना की माझ्यात तो न्यूनगंड जो जुना होता शाळेतला, कॉलेजमधला, तो सुप्तपणे जो बसला होता, तो पुन्हा वर उफाळून आला आणि मी म्हटलं की "माझ्याच्याने नाही होणार रे, मी किचनमध्येच बरा आहे, किचन मॅनेजर म्हणून." तो म्हटला "नाही, सगळं होईल." त्याने मला पुन्हा तिथे आत्मविश्वास दिला आणि मग त्याने 2 महिने ट्रेनिंग दिली आणि 2 महिने ट्रेनिंग दिल्यानंतर मग मी तिथे रेस्टॉरंट मॅनेजर म्हणून काम चालू केलं. तर ह्या सगळ्यात मला रेस्टॉरंट मॅनेजर म्हणून काम करताना लोकांशी बोलायचो. त्यांच्याबरोबर मी माझी स्टोरी शेअर करायचो, की मी कसा कुठून आलो. 10 बाय 10च्या खोलीत आम्ही एवढी 10 जणं, 8, 9, 10 जणं राहायचो. तरीसुद्धा आम्ही सुखी होतो, आनंदी होतो आणि मग तिथून स्ट्रगल करत इथपर्यंत आलो. तर त्या लोकांना माझ्या ह्या गोष्टीचं खूप अप्रूप वाटायचं. कारण तिथल्या डेव्हलप्ड कंट्रीमध्ये हे असं काही नसतं. तिथे प्रत्येक मुलाला त्याची वेगळी खोली असते, मोठं घर असतं. शाळा फुकट असतात. म्हणजे सगळ्याच शाळा सरकारी असतात. थोड्याफार प्रायव्हेट शाळा असतात, पण 90% शाळा ह्या सरकारी असतात आणि तिथे अगदी पंतप्रधानांच्या मुलांपासून ते साध्या कामगाराची मुलंसुद्धा त्याच शाळेत जातात. तर शाळा फ्री असते. लहान मुलांना 18 वर्षाचं होईपर्यंत बेनिफिट मिळतात आईला. तिथे त्यांचे पैसे मिळतात, जेणेकरून त्या मुलांना ज्या शाळेव्यतिरिक्त ॲक्टिव्हिटी असतात त्या करायला संधी मिळावी. तर हे सगळ्या तिथे सुविधा असताना ते जेव्हा माझी स्टोरी ऐकायची, की मी कसं स्ट्रगल करून इथपर्यंत आलो, तर त्यांना खूप अप्रूप वाटायचं. आणि असं करता नंतर मग मी एका मोठ्या 5 स्टार हॉटेलमध्ये रेस्टॉरंट आणि लाउंज मॅनेजर म्हणून कामाला लागलो. आणि तिथे असताना मग मुलं माझी लहानच होती. आणि त्याच दरम्यान माझी मिसेस जी होती, ती 10 वर्ष हाउसवाईफ होती. कारण ती मुलांकडेच बघत होती. मी शिपमध्ये होतो तेव्हा घरी यायचो वगैरे, पण ती घरीच असायची. पण कॅनडात गेल्यानंतर मी तिला म्हटलं, की "नाही, आता तू पण नोकरी करायला हवी. पण तू कोणतीही नोकरी नाही करायची. तर तुझं जे एज्युकेशन आहे, तुझं जे शिक्षण आहे, त्याच्यावर तू ज्याच्यात चांगली आहेस, तेच तू करायला हवं." मग मी तिला अकाउंटिंगसाठी पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी तिथे टाकलं 1 वर्षाच्या डिप्लोमासाठी, अकाउंटिंग आणि पेरोल डिप्लोमा. तर ती मला म्हणायची, की "पण माझ्याच्याने होईल का?" मी म्हणायचो, की "होईल." जसं मला महेंद्र तांडेलने माझ्या सुरुवातीच्या आयुष्यात किंवा नंतर जो पूर्णा सतपथी म्हणून जो माझा मित्र होता कॅनडाचा, तसं त्याने मला आत्मविश्वास दिला, की "नाही, तू करू शकतोस." तसं मी माझ्या बायकोला म्हटलं, की "नाही, तूही करू शकतेस." आणि तिने 1 वर्ष ते कॉलेज केलं. त्यावेळेस आमची खूप धावपळ व्हायची. कारण माझी एकट्याची नोकरी, 4 जणं खाणारी आणि मुलांच्या शाळा. मग माझा मोठा मुलगा छोट्या मुलाला सांभाळायचा आणि मग त्यांना शाळेतून घेऊन येणं वगैरे असं सगळं आम्ही ते ॲडजस्ट केलं त्यावेळेस 1 वर्ष. आणि त्यानंतर माझी मिसेस अकाउंटंट म्हणून एका कंपनीत कामाला लागली आणि आता ती वेस्टर्न डिव्हिजन, कॅनडा वेस्टर्न डिव्हिजनची पेरोल हेड म्हणून एका मोठ्या ट्रान्सपोर्टेशन कंपनीमध्ये चांगले कामाला आहे. आणि ती नेहमी मला येऊन म्हणते, की ना, आता माझं स्वप्न आहे, की माझी बॉस जेव्हा तिची खुर्ची फिरवते, तेव्हा माझं स्वप्न आहे, की ती खुर्ची मला मिळावी. तर जसं मला माझ्या मित्रांनी मला इन्स्पायर केलं किंवा मला तो आत्मविश्वास दिला, की तूही करू शकतोस. तसाच आत्मविश्वास मी तिला दिला आणि तीही आता ज्या पोझिशनला आहे, ती स्वावलंबी आहे. मला त्याचा अभिमान आहे, की ती स्वावलंबी आहे. ती माझ्यावर डिपेंडंट नाही. मग मी जेव्हा कॅनडात शिफ्ट झालो, मला माझ्या मित्राने ट्रेनिंग दिलं आणि रेस्टॉरंट मॅनेजर म्हणून कामाला चालू केलं. माझ्या बायकोला इन्स्पायर केलं कॉलेज पोस्ट ग्रॅज्युएशन करण्यासाठी. त्यानंतर ती अकाउंटिंगमध्ये वगैरे चांगली जॉबला वगैरे लागली आणि तोपर्यंत मुलं मोठी होत होती. आणि मला तिथे कॅनडामध्ये असं
जास्त मित्र नव्हते, की असे नातेवाईक नव्हते, की आज कुणाच्या लग्नाला जायचं आहे, कुणाच्या बारशाला जायचं आहे किंवा कुणाच्या हळदीला जायचं आहे, अशी काहीच कामं नव्हती. त्यामुळे माझ्याकडे वेळ भरपूर होता. तर त्या वेळेचा उपयोग कसा करायचा? तर मग मी दिवसभर रेस्टॉरंट मॅनेजरचं काम करून झाल्यानंतर असंच सहज सगळे जे जॉब साईट्स होते, तिकडे चौकशी करत असायचो, तिकडे सर्च करत असायचो आणि त्यात बघितलं की Appleमध्ये मॅपिंग टेक्निशियन म्हणून पोझिशन आहे. तर त्याच्या मी टर्म्स अँड कंडिशन बघितल्या. त्यांच्या टर्म्स अँड कंडिशन होत्या की तुम्ही कनेडियन नागरिक पाहिजे, तुमच्याकडे कनेडियन पासपोर्ट पाहिजे, 25 वर्षाचं पाहिजे, तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे आणि ह्या व्यतिरिक्त शिक्षण वगैरे कोणतीच अट नव्हती. तर मी कोणताही विचार केला नाही की अरे आपल्याकडे टेक्निकल बॅकग्राऊंड नाही आहे, आपण तर हॉटेल मॅनेजमेंट झालेलं आहे, तर आपण कसं अप्लाय करायचं, असा कोणताही विचार न करता मी त्याला ॲप्लिकेशन टाकून दिलं. ॲप्लिकेशन टाकल्याच्या तिसऱ्याच दिवशी मला त्यांचा कॉल आला की तुमचं सिलेक्शन झालेलं आहे, तर तुम्ही कधीपासून मॅपिंग टेक्निशियन म्हणून काम करणार ॲपलमध्ये. पहिला तर मला वाटलं की हा फेक जॉब तर नाही, की असं कुणीही कसं लगेच 2 दिवसात इंटरव्ह्यूही नाही झाला. तर मी त्यांना विचारलं की माझा तर इंटरव्ह्यू पण नाही झाला, मी नुसतं ॲप्लिकेशन टाकलंय. तर ते म्हटले की आम्हाला तुमच्या एज्युकेशनल बॅकग्राऊंड्स काय आहे किंवा तुम्ही आधी काय केलंय याच्याशी देणं-घेणं नाही. तुम्ही यापुढे काय करायला तयार आहात आमच्यासाठी आणि किती डेडिकेशनने ते करणार आहात ते महत्त्वाचं आहे. मग मी त्यांना हो म्हटलं आणि त्यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला Apple हेडक्वार्टर्सला सॅन होजेला कॅलिफोर्नियाला यूएसमध्ये आम्ही तुम्हाला तिथे बोलवून घेऊ आणि तिथे तुम्हाला ट्रेनिंग देऊ 15 दिवसाची आणि जेणेकरून तुम्ही ज्या मॅपिंग टेक्निशियन म्हणून जे काम आहे ते तुम्ही करू शकाल. आणि मी हो म्हटलं. मी माझ्या रेस्टॉरंटमध्ये आलो. मी माझ्या बॉसला सांगितलं की ना असा-असा एक मला जॉब मिळाला आहे. मला माहिती नाही किती दिवसांचा तो जॉब आहे. 15 दिवसांचा आहे, महिन्याचा आहे, 2 महिन्याचा आहे. तर मी तो घेऊ का? माझा बॉस म्हटला, "तुला काय वाटतं?" मी म्हटलं, "मला वाटतं की करावा." कारण त्या जॉबमध्ये मला फिरायला मिळेल आणि मला भ्रमंतीची तर फिरायची तशी आवड होतीच आणि तो जर महिना मला नाही आवडला तर मी परत येईन. तर माझे बॉस म्हटले, "ठीक आहे, जर तुला आवडला तर तू त्यांच्याबरोबर राहा आणि नाही आवडला तर तू ये परत. आम्हाला आवडेलच तू परत आलेलं. कारण तू चांगला कर्मचारी आहेस, तू एवढी वर्ष चांगलं काम केलंयस, तर आम्हाला आवडेल तू परत आलेलं." तर मग मी तो जॉब घेतला. मग त्यांनी मला तिकीट वगैरे पाठवले विमानाचे आणि गेलो मी सॅन होजेला. तिथे 15 दिवस ट्रेनिंग झालं आणि ट्रेनिंग झाल्यानंतर त्यांच्या ज्या कॅमेरासकट कार्स असतात, ज्या विमानात आम्ही बसलो त्याच विमानात त्या गाड्या त्यांनी टाकून आम्हाला कॅनडात पाठवलं आणि त्यानंतर जवळ-जवळ 1.5 महिना आम्ही पूर्ण कॅनडाभर म्हणजे अगदी दक्षिणेपासून ते पूर्वेपर्यंत प्रत्येक शहरात आम्ही त्या गाड्या आणि कॅमेरे घेऊन फिरलो आणि आता जे Appleचे मॅप्स वगैरे असतात, तर त्याचं मी दरवर्षी आता हे असं 2 महिने मे-जूनच्या दरम्यान जातो आणि Appleसाठी हे मॅपिंगचं काम करतो. जेव्हा iPhonesवर तुमचे जेव्हा मॅप अपडेट होतात, तर जेव्हा कॅनडाचे मॅप अपडेट होतात, तर ते ग्राउंड वर्क आम्ही केलेलं असतं. पण ह्याच्यात महत्त्वाचं सांगण्यासारखं हे आहे की माझं बॅकग्राऊंड एज्युकेशनल बॅकग्राऊंड नसताना सुद्धा मी तो प्रयत्न केला. तर त्या प्रयत्नाला खूप महत्त्व होतं. जर मी प्रयत्नच केला नसता घाबरून की अरे आपलं बॅकग्राऊंडच नाही आहे, तर कशाला आपण प्रयत्न तर मला ती अपॉर्च्युनिटी मिळालीच नसती. आणि जेवढं मी कॅनडा बघितलंय, अगदी प्रत्येक रस्तो गल्ले फिरले, तेवढं मी स्वतःच्या खर्चात कधीच करू शकलो नसतो. आणि ह्या प्रत्येक वेगवेगळ्या राज्यात, वेगवेगळ्या शहरात फिरताना मला तिथल्या लोकांनी, तिथल्या प्रत्येक शहराची वगैरे माहिती सांगितली. कसे ब्रिटिश लोकं आणि फ्रेंच लोकं तिथे येऊन सेटल झाले आणि कसं पहिलं महायुद्ध, दुसरं महायुद्धाच्या बऱ्याच गोष्टी त्यांनी सांगितल्या, ज्या मला घरी बसून कळल्या नसत्या. रेस्टॉरंट मॅनेजर म्हणून काम करून कळल्या नसत्या. आणि असंच असताना मग तो जॉब मी आता दरवर्षी किंवा दर दुसऱ्या वर्षी महिना 1.5 महिन्यासाठी करतो आणि मी माझ्या रेस्टॉरंटमध्ये त्यासाठी सुट्टी घेऊन त्या जॉबला जातो. तसंच आता मी जेव्हा वयाची 45शी गाठली, अचानक एकदा मी जाहिरात बघितली की कनेडियन कोस्ट गार्डला चीफ स्टीवर्ड म्हणून त्यांच्या शिप्सवर एम्प्लॉईज हवेत. तर तिथेही मी पुन्हा ॲप्लिकेशन दिलं. तर माझं वय ऑलरेडी 45 झालेलं होतं. मी म्हटलं की त्यांना तरुण मुलं हवीत की काय 40च्या आधीची मुलं हवीत किंवा 30च्या आधीचं असं वय मर्यादा वगैरे काही नव्हतं. त्यामुळे मी सहज ॲप्लिकेशन केलं आणि त्यांचाही महिन्याभरानंतर मला रिप्लाय आला की तुमचा जो आधीचा जहाजावरचा अनुभव होता, त्या अनुभवाच्या बेसवर आम्ही तुम्हाला हायर करतोय आणि तुम्ही आमच्यासाठी काम कराल का? आता पुन्हा माझा रेस्टॉरंटचा जो फुल टाईम जॉब होता, मी पुन्हा माझ्या बॉसला विचारलं आणि माझे बॉस म्हटले की "अमित,
तुला जे आवडतं ते कर. कारण तू जेव्हा ते आवडणारं काम करतोस, तेव्हा तू ते काम चांगलं करतोस. मी म्हटलं, की मला जायला आवडेल. कारण ज्या देशात आपण राहिलो, ज्या देशाने आपल्याला जेवायला दिले, ज्या ज्या देशाने आपल्या पोटाची आपल्या मुलांकडे बघितलंय, ज्या ताटात आपण खाल्लंय, तर त्या देशाची थोडीफार सेवा करणं आपलं कामच आहे, आपलं कर्तव्य आहे. तर असं असं समजून मग मी त्यांनाही हो म्हटलं. तर आता मी कनेडियन कोस्ट गार्डसाठी रिलीफ स्टीवर्ड म्हणून काम करतो. जेव्हा-जेव्हा त्यांना दर 2 महिन्यानंतर किंवा 6 महिन्यानंतर जेव्हा सायंटिफिक मिशन्स असतील किंवा एखादं रेस्क्यू मिशन असेल, वर आर्क्टिक समुद्रात जेव्हा कंटेनर शिप किंवा पॅसेंजर शिप जर अडकल्या बर्फात, तर रेस्क्यू मिशनसाठी वगैरे हे कोस्ट गार्डचे जहाज जे आहेत, हे तिथे जातात. आईस कटर त्यांना त्यांच्याकडे आईस कटर असतात आणि मग त्यांचं ते रेस्क्यू वगैरे करतात किंवा सायंटिफिक मिशन्स असतात नॅट जिओ किंवा डिस्कव्हरी चॅनल्स वगैरेसाठी. तेव्हा ह्या शिपवर जावं लागतं. तर ते असं वर्षातून 2दा किंवा 2 महिन्यातून एकदा असं जेव्हा-जेव्हा त्यांचा कॉल येतो, तेव्हा मी ते करतो. तर ह्या माझे 3 जॉब जे मी करतो. रेस्टॉरंट मॅनेजर तर माझं एज्युकेशनल बॅकग्राऊंड, माझा अनुभवच त्या क्षेत्रातला होता. पण Appleचं मॅपिंग टेक्निशियन म्हणून किंवा कोस्ट गार्डमध्ये चीफ स्टीवर्ड म्हणून ह्या ज्या अपॉर्च्युनिटीज आहेत, ह्या ज्या संधी मला मिळाल्या, ह्या संधी मला माझ्यात असलेला आत्मविश्वास की माझ्यात प्रयत्न करण्याची जी माझा जो गुण होता, तो मला कामाला आला, की चलो प्रयत्न करायला काय हरकत आहे. जर मी प्रयत्नच केला नसता, तर मला ह्या अपॉर्च्युनिटी मिळाल्या नसत्या आणि मला जसं आर्क्टिक समुद्रात मला जायला मिळालं किंवा मॅपिंग टेक्निशियनमुळे पूर्ण कॅनडाची भ्रमंती करायला मिळाली. ते मला करायला मिळालं नसतं. तर माझं हेच म्हणणं आहे, की तुम्ही करू शकता. जर मी गावातला एक आगरी मुलगा जर करावे गावातून वाशीला येऊन आणि एवढा न्यूनगंड असून सुद्धा कोणत्याही संधी उपलब्ध नसताना मी जर कॅनडाहून कराव्यावरून जर मी विनिपेगला जाऊन सेटल होऊ शकतो आणि मी जर माझ्या बायकोला, जी 10 वर्ष हाऊसवाईफ होती, जिला इंग्रजी वगैरे बोलायची भीती वाटायची, जर तिला इन्स्पायर करून जर मी तिला त्या पोझिशनला, सध्या तिच्या अकाउंटिंग पोझिशनला आहे, त्या पोझिशनला जर मी तिला नेऊन ठेवू शकतो, तर तुम्हीही आत्मविश्वासाने किंवा इन्स्पिरेशनल गोष्टींनी तुम्हीही ते करू शकता. आत्मविश्वास खूप महत्त्वाचा आहे. आयुष्यात खूप अभ्यास, 100 पैकी 100 गुण आणि खूप पैसा वगैरे महत्त्वाचा नसतं. तर तुम्हाला कॉमन सेन्स असणं, तुमच्याकडे जे आहेत रिसोर्सेस, तुमच्याकडे जी अवेलेबल रिसोर्सेस आहेत, त्यांचा योग्य जर उपयोग तुम्ही केला ना, तर तुम्ही आयुष्यात खूप पुढे जाऊ शकता. तुम्हाला खूप सक्सेस मिळू शकतं. तुम्ही प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे. कारण देव बघत असतो तुमच्याकडे, की देव बघत असतो, की तुम्ही पहिलं पाऊल उचलताय का? तुम्ही पहिलं 1 पाऊल उचललं, की देव तुमच्यासाठी 10 पावलं धावून येतो. तर कोणतीही अपॉर्च्युनिटी, कोणत्याही क्षेत्रात आत्मविश्वास खूप महत्त्वाचा आहे आणि प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे. मग त्यातून रिझल्ट काय येईल, त्या प्रयत्नाचं रिझल्ट सक्सेस मिळेल किंवा त्यातून फेल्युअर होईल, दोन्हीतून तुम्ही शिकताच. फेल्युअरमधून तुम्ही शिकता आणि सक्सेसमधून तुम्हाला आनंद मिळतो. तर प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे. जेव्हा तुम्हाला योग्य माणसं तुमच्या आजूबाजूला मिळतात, ती तुम्हाला आयुष्यात पुढे जाण्यासाठी इन्स्पिरेशन देतात, ती तुम्हाला प्रोत्साहित करतात. तर तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून शुभेच्छा आणि तुम्हालाही माझ्यासारखंच आत्मविश्वास देणारे मित्र, नातेवाईक मिळावेत आणि तुमची प्रगती हो, हीच माझ्याकडून शुभेच्छा तुम्हा सगळ्यांना. धन्यवाद.